महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहरात कमी जास्त दाबाने वीज पुरवठा, वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांसह पर्यटक त्रस्त। मागील काही महिन्यांपासून श्रीवर्धन शहरामध्ये पर्यटक शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात येत असतात। श्रीवर्धन पर्यटकांनी भरून गेल्यानंतर शहरामध्ये वीज पुरवठा कायम कमी जास्त दाबाने होत असतो, तर शहरातील अनेक भागांमध्ये अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार देखील घडत असतो। एका ट्रान्सफॉर्मरवर पूर्वी 25 ते 30 एसी होते, अशा प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरती आता 150 पेक्षा जास्त एसी चालू असल्यामुळे वीज पुरवठा कमी व जास्त दाबाने होत असल्याचे पाहायला मिळते। महावितरणाचे अधिकारी कोणीही नवीन कनेक्शन घेण्यासाठी गेल्यास एक प्रतिज्ञापत्र घेऊन त्याला नवीन वीज कनेक्शन देत असतात, परंतु नवीन वीज कनेक्शन देताना सदर भागामध्ये वीज पुरवठा किती प्रमाणात केला जातो व त्याची क्षमता किती आहे हे पाहूनच नवीन कनेक्शन देणे गरजेचे आहे। केवळ महावितरणाला डिपॉझिटचे पैसे मिळतात व नवीन कनेक्शन सुरू झाल्यावर वीज बिलाचे पैसे मिळतात, यासाठी नवीन कनेक्शन देण्याचे उद्योग महावितरणाचे अधिकारी करत असतात, परंतु याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असतो। श्रीवर्धन शहरात लॉज, हॉटेल्स व होमस्टे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक जण आपल्या जागेत असलेल्या जागेमध्ये नवीन रूम्स बांधून त्यामध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचे प्रकार सुरू आहेत। मात्र हे सर्व प्रकार सुरू असताना महावितरणाने ट्रान्सफॉर्मरच्या संख्येमध्ये वाढ करणे गरजेचे आहे। काल शनिवार असल्यामुळे श्रीवर्धन शहरात पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात आले होते, परंतु सायंकाळपासूनच वीज पुरवठा सातत्याने कमी जास्त दाबाने होत होता। त्यातच रात्री 9:30 नंतर वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता। वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सकाळपर्यंत सुरू होता, त्यामुळे ज्या हॉटेल मालकांकडे पर्यटक थांबले होते अशा हॉटेल मालकांना पर्यटकांच्या अक्षरशः शिव्या खाव्या लागल्या। अनेक हॉटेल्समध्ये इन्व्हर्टर बॅकअप असला तरीही वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानंतर इन्व्हर्टर देखील बंद पडतात। सातत्याने वीज पुरवठा कमी जास्त दाबाने होत असल्यामुळे श्रीवर्धन शहरातील गणेशाळी येथील महादेव कॉम्प्लेक्समध्ये एका फ्लॅटमधील इन्व्हर्टरला आग लागण्याचा प्रकार देखील घडला आहे। तरी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा योग्य दाबाने होईल व सुरळीत होईल याबाबत प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।